ओम देशमुख आपले प्रतिनिधी संदीप देशपांडे यांच्याशी चर्चा करतायत. थेट जाऊयात. अशा संदर्भाच्या चर्चा आहेत. त्यातून मुंबईमध्ये एक नवीन अध्यक्ष मुंबईला शहराध्यक्ष म्हणून मिळालेत संदीप देशपांडे. मनसेचे पहिले मुंबई अध्यक्ष आहात तुम्ही आणि आज गुढीपाडवा देखील आहेत. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. झीच्या प्रेक्षकांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप मनपूर्वक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा. मुंबईचा शहराध्यक्ष म्हणून हा पहिला मेळावा आहे आणि राज ठाकरे सुद्धा या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या नंतर खरं तर कार्यकर्त्यांचा एक वर्धापन दिनाचा मेळावा झाला होता, परंतु जाहीर मेळावा ज्या ठिकाणी राजकीय भाष्य ते करतील असं बोललं जाते आणि अनेक विषयांवर चर्चा सुद्धा होईल, अनेक विषयांवर भाष्य देखील होईल. काय अपेक्षा आहेत, काय कुठल्या प्रकारची भूमिका आज मांडली जावी जेणेकरून येत्या काळामधल्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना एक टॉनिक राहील? मला वाटतं जेव्हा आमचा वर्धापन दिनाचा मेळावा झाला त्याच वेळेला सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की त्यांचा दांडपट्टा हा शिवतीर्थावर फिरणार आहे. त्यामुळे तो दांडपट्टा काय फिरणार आहे, कसा फिरणार आहे त्याची उत्सुकता आपल्या एवढी आम्हाला सुद्धा आहे. पण गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने फेक प्रॉब्लेम्सवरच चर्चा होत होती, फेक समस्यांवरच चर्चा होत होती, मला वाटतं खऱ्या समस्या काय आहेत लोकांच्या याच्यावर चर्चा व्हावी, ते विषय घेतले जावेत. ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा सन्मान्य राजसाहेब पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे. तुम्ही आता म्हणाल की फेक इश्यूज, फेक मुद्दे पुढे आणले जात आहेत. महापुरुषांचा अपमान सातत्यानं होतोय. पूर्वी महापुरुषांचा राजकीय गोष्टींसाठी वापर व्हायचा, परंतु सातत्यानं त्यांचा अपमान होतोय. कोरटकर असतील किंवा इतर प्रकरण असतील, कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला जात आहेत. सांगा, हा कोण कोरटकर आहे? हा त्या इंद्रजित सावंत साहेबांशी बोलला, त्याच्या आधीपर्यंत कोरटकर तुम्हाला माहित होता का? मला माहित होता. असलं मूर्ख आणि तद्दन काय, आता तो शब्द नाही बोलू शकत, पण मूर्खाच्या जो शब्द आहे अशा माणसाबद्दल आपण का बोलावं आणि का चर्चा करावी? यांची लायकी तरी आहे की महाराष्ट्राने यांच्यावर चर्चा करावी? कोरटकर सारख्या माणसाची लायकी आहे का की अख्ख्या महाराष्ट्राभर त्याची चर्चा व्हावी? त्याला जी पब्लिसिटी पाहिजे होती स्वतःसाठी ती मला असं वाटतं आपण चर्चा करून दिली, याच्यासारखं दुर्भाग्य नाही. हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणले जाते. तुम्ही जसं म्हणताय की फेक इश्यूज, मी तुम्हाला कोरटकर हा फेक इश्यू मधलाच एक भाग आहे. हे जाणीवपूर्वक केलं जातं. त्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचं आपण काही बोललो की ते अख्ख्या महाराष्ट्राभर जाणार. आणि मूळ विषय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, मुंबईतले रस्ते खोदलेले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एखादी गोष्ट, एखादा प्रकल्प, या गोष्टींवर तुम्ही चर्चाच करू नये यासाठी कोरटकर सारखे फेक इश्यूज हे पुढे आणले जातात. ह्याच्या बाकी काय षडयंत्र आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, राज ठाकरे आपल्या भाषणातून निश्चितच कार्यकर्त्यांना संदेश देशील. तुमच्यावर एक नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष पद मुळात पहिल्यांदा निर्माण केलं गेलं, त्याची पहिली जबाबदारी तुमच्यावर सोपण्यात आली. वरळीमधून तुम्ही चांगली टफ फाईट दिली होती, चांगली घसघशीत मतं देखील मिळवली होती. मुंबईसाठी आता काय नेमकं तुमच्या डोक्यात आहे? कारण महापालिकेच्या निवडणुका होतील, या वर्षात होतील असं सध्या तरी चित्र आहे, तशी चर्चा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. लोकशाही जिवंत असेल तर निवडणुका घ्याव्या लागतील, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आत्तापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन. अगदीच शेवटचा प्रश्न, संजय राऊतांनी तुमच्यावरती आणि मनसेच्या मेळाव्यावरती टीका केली आहे. भाजपचा मित्रपक्ष आहे मनसे आणि त्यामुळे त्यांच्या मेळाव्यात फार काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. भाजपचीच भूमिका मनसे मांडते असं त्यांचं म्हणणं. संजय राऊत पण आमच्या मित्रांपैकीच एक आहेत आणि म्हणूनच ते आमच्या पुस्तक प्रदर्शनाला पण आलेले, त्यामुळे काय हरकत नाही. आम्ही कोणाचे मित्र आहेत आणि कोणाचे नाही हे मला वाटतं आम्ही ठरवतो, संजय राऊत नाही ठरवत. खूप खूप धन्यवाद. तर होते मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, ज्यांनी सांगितलं की संजय राऊत हे देखील आमचे मित्रच आहेत, त्यामुळे ते आमच्या प्रदर्शनाला आले होते. त्यासोबतच मुंबईतल्या कार्यकर्त्यांसह राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेमका काय संदेश देत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.